कडक. फुल एन्जॉय. बाईला सुटले एक खाली तर काय तर मित्रांनो बघा आम्ही चाललो आता बाईकवरती तलावात पोहायला आणि मागे पण पब्लिक आहे. जिन्या, अन्नू आणि निलेश आणि बघा हे माठ लावून खाली झालेली आहे. त्या साईडला तुम्ही थिएटर बघा. सुंदर असा पाऊस पडलाय कोकणात. काय टेन्शन नाही आहे पाण्याचं. आणि कोकणात तसे आम्हाला मजा करायला भेटतेच दरवर्षी. तसं आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही यायला चाललो आहे पोहायला. सगळीकडे हिरवळ ही आपली पब्लिक. दाखवते मी तुम्हाला आजच्या दिवसात आपण काय काय केलं. अरे हो इथं माहित आहे अरे शेतात होत्या. केशीच्या मेन रोडला निघू. हा आमचा पहिला चालणारा रस्ता होता. आम्ही चालत येऊन शॉर्टकटनी यायचो. आता रोड झाल्यामुळे आम्ही बाईक तिकडून घेऊन येतो. हा केशी उटंबरचा मेन रस्ता आलेला आहे. इकडून आता पुढून आम्ही लेफ्ट मारू कारण तलावात चाललो आहे पहिला पोहायला. तलावाचं नाव आहे गौरीचा तलाव. तिकडे आम्ही चाललो आहे आता पोहायला. तुम्हाला दाखवतो. तिकडून जर काय वेगळा प्लॅन झाला तर बघू. सध्या गौरीचा तलाव. हा लेफ्ट मारायचा आहे. विष्णू संस्कृती हॉटेलच्या बरोबर आहे. हा लेफ्ट मारू. जवळच आहे एकदम. म्हैशी देखील आलेली आहे. गौरीचा तलाव. हे आहे आमचा तलाव स्पॉट आहे आजचा पोहायचा. हा बघा. तर मित्रांनो बघा आम्ही आलेलो आहोत गौरी तलाव या ठिकाणी. आता जिनेश आमचा जो आहे उलटी जंप मारणार आहे. जिनेश मार रे. मस्त जंप मारलेली आहे जिनेश. निखिल आणि सतीश पण आलेला आहे आमच्यात. आमची आई बोलते पाण्यात जाऊ नका. का? आमच्या आईचं ऐकायचं. वरात काढायला नाही तर सगळी पब्लिक जमलेली आता.
पोहायला पूर्ण मोठा ग्रुप आला आमचा प्रेशीचा. आता सर्व एकत्र उडी मारतायत. 1 2 3 फुल एन्जॉय. बाईला सुटले अरे जर्सी बैल पुढे गेला माझा रेडा थांबलाय. गाड्या सुटल्या परत रिटर्न. फील आहे. मित्रांनो बघा आम्ही गौरी तलावावरती आलेलो आहे. गौरी तलाव आहे. खडीकेश्वर जायचा प्लॅन कॅन्सल झाल्याने गौरी तलावावर आलो. तर बघा सतीश पण आहे आमच्यावर. मस्त. सतीश कसं वाटतं तुला? छान आहे. इथे आता आम्ही जरा एन्जॉय घेणार होतो आतमध्ये जाऊन, पण नेक्स्ट टाइम येऊया, कारण काय कपडे काही जास्त आणले नाही. कपडे आणलेले. अच्छा बघूया. बाकी तू काय तर बाजूचा आहे ना, तू कधी पण येऊ शकतो, काय टेन्शन नाही. मला मुंबईवरून यावं लागतं, त्यामुळे बोला 2-3 दिवस जरा. नाही पण मस्त आहे. मुलं इकडे आलेले ग्रुपनेच येतात सगळे. हां बरोबर. आणि खूप खोल आहे, 25 ते 30 फूट खोल आहे. बरोबर. आणि गणपती विसर्जन इथे होतात, म्हणजे केडशीतले अर्धे गणपती इकडे येतात. बरोबर. तसं समुद्र जवळ आहे, पण इकडे पण येतात. बरोबर. मस्त एकदम. तर आहे बघा सगळी आपली पब्लिक आहे इथे, सगळे पोहायला आलेत. फुल ऑन एन्जॉय चालू आहे. सतीशने माहिती दिल्याप्रमाणे गणपती विसर्जन होता तिथे. आणि म्हणजे सुंदर स्पॉट आहे, एकदम सुंदर स्पॉट आहे. अरे होय, इथे स्टेप आहेत ना. तर मित्रांनो आता सध्या निखिल एक रील करतोय, त्याचा बिहाइंड द सीन मी काढणार आहे. निखिल आणि सतीश आहे इथे. सतीश शूट करतोय आणि निखिल रील्स करतोय. त्याचं बिहाइंड द सीन मी काढतोय. तर तुम्ही बघताय फुल एन्जॉय चालू आहे ते. निखिल आला म्हणजे रील झालीच पाहिजे, एक कॉमेडी रील तर झालीच पाहिजे निखिल आला म्हणजे. तर आता निखिल येतोय आणि एक जरा कॉमेडी रील, त्याचा बिहाइंड द सीन मी काढतोय. तो बघा रेडी पोझिशनमध्ये येतो. अरे थांबा, मी पण येते. बघू दे रे, ते रिअल नाही वाटत. तू बोललास ना तो सीन, तेव्हा तू कॅमेरा स्पीड मध्ये. हा स्पीड मध्ये. अरे थांबा, मी पण येते. तसं नाही लागतंय तुला. अरे एवढा पण स्लो नको घेऊ. असा घे तू, असा घे. माहिती आहे, पण इथे पोहताना दिसत नाही कोणी. मी शॉट घेतलाय एक एक्स्ट्रा. अरे थांबा, मी पण येत आहे. आता पप्पांचा कोण आहे? हॅलो. यायचं नाही आला. बोलते थांब. जाऊ तिकडं. अरे निखिल येतायस ना? येतायस ना? तर मित्रांनो इकडे पोहले आम्ही सगळे, गेलेले आहे पोहले, बाकी सगळी गॅंग पोहले आपली. आता गौरी तलावावरून आम्ही सर्व खडीक्रेशरवरती चाललो आहे, कारण तिकडचा फील पण घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आता खडीक्रेशर आपल्याला सगळे निघाले. सगळे आम्ही निघालो बाईकवरती आता खडीक्रेशर. तर आता आम्ही खडीक्रेशरवरती चाललो आहे. गौरी तलावचा एन्जॉय घेतला, आता बघा आता मिसाईल पळेल. आम्ही सगळे आता खडीक्रेशर. निखिल
जरा बघा निखिल उलटा बसला व्हिडिओ काढायला. अरे वरडावरच करा ये. आणि आपला आबास आणि माहिती देखील आलेली आहे. अरे हा उडवतोय तेव्हा साईडला काय रे ए लिहिल्या काय उडवतोय. सुंदर असा कोकणातला निसर्ग हिरवळ हिरवळ. हा निखिल बसला आमचा उलटा व्हिडिओ काढायला पण मनीष पळवतोय गाडी. अरे तो व्हिडिओ तर आपली सगळी पब्लिक आलेली आहे इकडे खडी केसरला आम्ही पोचलेलो आहे. आणि खडी केसरला पण सगळे जम मारणार आहे. तिथे पण चांगला स्पॉट आहे हा. निखिल पण वॉक करतो. मोठलीच मारला त्यांनी. फुल ऑन सगळे एन्जॉय करतात. तर मित्रांनो तुम्ही बघताय जे खडी प्रेशर आहे आणि सर्वांना मी विनंती करेल की अशा ठिकाणी जर पोहायला आलात तर आपली स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. कारण ही कसे गावची ही पोरं असतात त्यांना अनुभव असतो पण अनुभव असून देखील त्यांना स्वतःची काळजी घेऊनच पोहायचं आहे. बघा सोहेल आता जम मारते. सोहेल जम मारली आहे. समोर पण गेलेली आहे पब्लिक. तर मी सांगितलं की अशा ठिकाणी जेव्हा पोहायला आलात तेव्हा तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. कारण ह्या लोकांना ठीक आहे गावचे सगळे मित्रमंडळ त्यांना एक्सपिरियन्स असतो ते देखील काळजी घेतात. तुम्हाला देखील काळजी घ्यायची आणि काळजी घेऊन पोहायचं. मित्रांनो बघा खडी प्रेशर सगळी पब्लिक आता गौरी तलावावर पोहोचलेली आहे आणि गौरी तलावावरून खडी प्रेशर आलेलं आहे. आम्ही फुल ऑन चांगला स्पॉट आहे. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. मस्त स्पॉट आहे एकदम शांत पाणी देखील आहे. खडी प्रेशर
तर मंडळी आता आम्ही सर्व निघालेलो आहोत खडीक्रेशरवरून. आणि आजचा जो खडीक्रेशरचा फुल एन्जॉयमध्ये व्लॉग झालेला आहे. आणि आता सध्या घरी चाललो आहे. घरी गेल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे होऊ आणि रात्री जरा एक ठिकाणी जायचा प्लॅन चालू आहे. तो झाला की नक्कीच व्लॉग करूया आणि तिकडे जाऊया. जरा एक गुपित असा सिक्रेटवाला प्लॅन आहे. तो जर सक्सेस झाला तर नक्कीच व्लॉग करूया. तर सोबत राहा माझ्याबरोबर. माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर सध्या आम्ही घरी चाललो आहे. मग नंतर रात्री निघू आम्ही.